नमस्कार मित्रांनो, मी दीपक गोताड आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आणि आज संकष्टी चतुर्थी आहे आणि त्या निमित्ताने आज आमच्या गावातील स्वयंभू गणेश मंदिरामध्ये मी दर्शनासाठी आलोय। खूप दिवस व्हिडिओ केला नव्हता आणि आज संकष्टी चतुर्थी आहे, म्हटलं आज दर्शनाचा व्हिडिओ तयार करूया। तुम्हाला पण या व्हिडिओतून गणपती बाप्पाचं दर्शन घेता येईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। समोर बघता हे मंदिराचं महाद्वार आहे। दर्शनाला जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन लगेच झालं। बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर मी दुपारी 12 वाजता जी आरती असते तिला थांबलो। गणपती बाप्पाची दुपारी आरती झाल्यानंतर सर्व भक्तांसाठी 12:15 ते 2 यामध्ये खिचडी प्रसाद असतो आणि आज संकष्टी आहे, त्या निमित्ताने साबुदाणा खिचडी असा आजचा प्रसाद आहे। मित्रांनो, समोर बघताय हा प्रदक्षिणा मार्ग आहे आणि प्रदक्षिणा पूर्ण केल्याशिवाय या गणपती बाप्पाचं दर्शन होत नाही, कारण प्रदक्षिणा मार्गावरतीच शुंडास्थान आहे। आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा गणपती बाप्पाचे गंडस्थळे आणि नाभी यांचं दर्शन होतं आणि जे सोंडेचा भाग आहे म्हणजे शुंडास्थान आहे ते प्रदक्षिणा मारताना मध्यावरती आहे। त्याचबरोबर प्रदक्षिणा मारताना द्वारदेवतांचं सुद्धा दर्शन होतं आणि विशेष म्हणजे प्रत्येक द्वारदेवतेसमोर ज्या वेळेला पालखी प्रदक्षिणा असते त्यावेळेला आरती बोलली जाते। आणि आपण आता पोहोचलोय शुंडास्थान येथे। ज्यावेळेला तुम्ही कधी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला याल आणि प्रदक्षिणा मारत असाल तर या शुंडास्थानाचं सुद्धा दर्शन घ्या आणि त्याच वेळेला आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन पूर्ण होतं। प्रदक्षिणा मार्गावरती शेंबेकर बुवा मठ सुद्धा आहे, तिथे तुम्ही दर्शन घ्या। याला ध्यानधारणा मंदिर असेही म्हणतात। मठामधून पुढे आल्यानंतर उजव्या बाजूलाच वाणीचे तळे दिसते आणि विशेष म्हणजे या तलावाची बांधणी प्राचीन आहे। तर मित्रांनो, 15 ते 20 मिनिटात आपली प्रदक्षिणा झाली। तर मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबवतोय। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।